इस्रायल व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जळगाव शहरातले प्लास्टिक निर्मिती करणारे उद्योग असतील किंवा विक्री करणारे व्यावसायिक असतील हे मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या विशाल प्लास्टिक या दुकानामध्ये आहोत। या ठिकाणी जळगाव शहरातले हे होलसेल मार्केटमधील दुकान आहे की ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तूंची वेगवेगळ्या जी आहे ती होलसेलमध्ये या ठिकाणी विक्री केली जाते आणि या वस्तू ज्या आहेत या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे साहजिकच निर्मितीचा खर्च वाढला आहे आणि त्याचा थेट परिणाम आता किमतींवर देखील झालेला आहे। आणि कशा पद्धतीने हा या ठिकाणी या उद्योगावर परिणाम झालेला आहे, प्लास्टिक उद्योगाच्या वस्तू निर्मिती ज्या आहेत त्यांच्या वस्तूंचे किती दर वाढलेले आहेत यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यावसायिक आहेत। काय सांगणार कशा पद्धतीने प्लास्टिक इंडस्ट्रीवर जो आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। अखाती देशाच्या युद्धामुळे ज्या किमती वाढलेल्या आहे, क्रूड ऑइल्सच्या किमती वाढलेल्या आहे, रॉ मटेरियलचं सप्लाय नाही आहे। बेसिकली प्लास्टिक रॉ मटेरियल्स पूर्ण रिलायन्सकडनं सप्लाय असतं, पण त्यांचं सप्लाय खूप शॉर्टेज चालू आहे। त्यामुळे रेट जे इन्क्रीज झालेले आहे ते ऑलमोस्ट 35 to 40% पर्यंत रेट इन्क्रीज झालेले आहे। त्या हिशोबाने व्यवसायावर मोठा परिणाम होतो आहे। आपल्याला जो माल मागवतो आपण, समजा प्लास्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू ह्या मागवतोय, तर ह्या आपल्याला वेळेवर मिळत आहेत का, त्याचा शॉर्टेज आहे? नाही, भरपूर शॉर्टेज आहे। आज जर कोणत्याही वस्तूची आम्ही ऑर्डर टाकली तर त्या वस्तूला उपलब्ध व्हायला कधी 8 दिवस, 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा वेळ लागतोय। अच्छा, आता सुरुवातीला जो होता आपला किमती किती होत्या समजा एक उदाहरण म्हणून, आणि आता त्या किमतींमध्ये किती टक्क्यांनी कशी वाढ झाली नेमकी? सुरुवातीची जर एखादी वस्तू 100 रुपयाची होती तर त्याच वस्तूची किंमत आता 125 ते 140 रुपयाच्या दरम्यान जाते। नवीन ऑर्डर्स आम्ही स्वतः प्लेस करायला घाबरतोय। आमच्याकडे जो स्टॉक आहे आम्ही ठेवलेला, आम्ही सध्या तरी त्या जुन्या रेटमध्येच सेल करतोय। पण जसा आता लग्नाचे आहेर वगैरे ज्या वस्तू असतात त्याच्यावरती मोठा परिणाम जाणवतो, कारण की जे लोक क्वांटिटीमध्ये 300-500 पीस घेतात तर त्यांना ती 100 रुपयाची वस्तू आता 120 ते 130 रुपयाला पडते। तर त्या वस्तूचा मार्जिनमध्ये बी फरक पडत जातो आणि कस्टमरच्या घेण्यामध्ये पण फरक पडतो। तुम्हाला जो माल मिळत होता त्याच्या पण किमतीत वाढ झाली आहे का? हो, 100%। त्याच्यामुळेच तर हा पुढचा पण ब्रेस वाढतो ना। किती टक्क्यांनी वाढली असेल? 25 ते 40 पर्यंत। आता साहजिकच जे आहे मालाच्या किमती वाढल्या आहेत, तुम्हाला जो माल मिळतोय तो वाढलेल्या दराने मिळतोय, त्याचा किमतीवर परिणाम झालेला आहे। पण मग ग्राहक या नवीन किमतीमध्ये माल घेत आहेत का? ज्याला रिक्वायरमेंट असेल तो ॲक्सेप्ट करेल, पण ज्याला रिक्वायरमेंट त्याला विचार करतो। आता सर्वसाधारण फॅमिलीज जी आपण जर मिडल क्लास फॅमिली आपण कोणती पाहिली तर ते विचार करतात की आपण आता नंतर पाहू। जसं आता फ्रीज बॉटल्स वगैरे आहे त्याचा माल मिळत नाही आहे, आता लगेच शाळेचा सीझन सुरू होऊन जाईल। तर या वस्तूमध्ये पण कस्टमर जो मिडल क्लास असतो तो विचार करतो की आता रेट जास्त आहे तर आपण पुढे पाहू, जुनी वस्तू चालवून घ्या। तर नवीन वस्तू सेल नाही होणार, त्याचा परिणाम मार्केटवरती येऊन जाईल। आता सध्या तुम्ही कोणकोणत्या अडचणींना फेस करताय सध्या? सध्या तर कस्टमर्स आहे, बट जे पुरवठा मिळायला पाहिजे कंपन्यांकडनं तो माल रेग्युलरली मिळत नाही आहे। खूप शॉर्ट फॉलमध्ये माल मिळत जातोय। 15 दिवस, 25 दिवस, सुरुवातीला किती दिवसात मिळाली? 2 दिवसात, 4 दिवसाच्या आत अशा पोर्शन्समध्ये घेऊन जायचं अगोदर। अडचणी येतात तुम्हाला हां। आणि रेट वाढल्यामुळे ग्राहकांना रेट वाढले म्हणून कस्टमर्सचाही फरक पडून जातो, इम्पॅक्टचा फरक पडतो। जी मुवमेंट असते मार्केटमध्ये, जी उलाढाल होते त्या सगळ्या वस्तूंवरती फरक पडत जातो। तर अशा पद्धतीने एकंदरीतच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, त्याचा परिणाम प्लास्टिक उद्योग निर्मितीवर झाला आणि प्लास्टिक उद्योग निर्मिती बरोबरच आता प्लास्टिकच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील याचा परिणाम झाल्याचा पाहायला मिळतो आहे। जो माल सुरुवातीला 2 दिवसांमध्ये मिळत होता तो मालाचा आता शॉर्टेज म्हणजे तुटवडा निर्माण झाल्यामुळे तो माल 15 दिवसांनी मिळतो आहे। पाहिजे तेवढा माल मिळत नाहीये। दुसरीकडे वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत, निर्मितीचा खर्च वाढल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम वस्तूंवर झाला आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे याचा परिणाम आता ग्राहकांवर झाला आहे। त्यामुळे कुठेतरी आता जो आहे कच्च्या तेलाची किमती वाढल्याचा थेट परिणाम हा प्लास्टिक उद्योग निर्मितीवर झाला, प्लास्टिक उद्योगावर झाला आहे। जवळपास जळगावातील 300 उद्योग जे आहेत ते ठप्प झालेले आहेत आणि दुसरीकडे आता प्लास्टिकची वस्तू विक्री करणारे व्यावसायिक देखील या निमित्ताने वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।